को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. माझ्या माहितीप्रमाणे आजच अजितदादाच्या गटाची बैठक झाली. त्यातल्या अर्ध्या लोकांनी महायुती करायला विरोध केलेला आहे आणि त्यामुळे ह्या कपोलकल्पित तुमच्या बातम्या आहे. अजून कोणत्याच पक्षाचं काहीच सुरू झालं नाही आणि जागा वाटप तुम्ही सुरू केलं आहे. मला असं वाटत नाही कोणत्याच पक्षाचं कोणतं जागा वाटप अजून झालेलं नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवले असल्याची माहिती आहे. चांगलं आहे, परंतु त्याच वेळेस केलं असतं, इमिजिएट सगळं लक्ष दिलं असतं तर आणखी चांगलं झालं असतं. पण तो काही हरकत नाही, देर आहे दुरुस्त आहे. येणाऱ्या विधानसभेत तरी असं काही होऊ नये याची खबरदारी निश्चित निवडणूक आयोगानं घ्यावं. सध्या ओबीसीचं आणि मराठा समाजाचं आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे आणि जरांगे पाटील असं म्हटले की 1994ला जे आरक्षण दिलं होतं ते रद्द करा, कशाच्या आधारावर दिलं होतं त्याची श्वेतपत्रिका काढा आणि 13 जुलैपर्यंत जरांगे पाटील यांनी हा सरकारने अल्टिमेटम दिलं. तसेच जवळपास 120 जागावर विधानसभा लढवण्याची शक्यता जरांगे पाटील यांनी वर्तवल्याची एक माहिती आहे आणि अगोदर त्यांनी 288 ठिकाणी जागा लढवणार असं सांगितलेलं आहे. आरक्षण नाही दिलं तर त्यांची भूमिका, त्याला मी काय बोलू. काल भुजबळांनी ओबीसीचं आंदोलन सोडलं, वडीलुडरीचं असेल पुण्याचं असं, आणि त्यावेळेस ते म्हणले दिलबर के लिए दिलदार है, दुश्मन के लिए तलवार है. जरांगे पाटील म्हटले की कुठला दिलबर आहे हा, तो बाळासाहेबांना जेलमध्ये टाकायचं बोलत. नाही, दुश्मन कोण आहे भुजबळांचे ते पण भुजबळांनी स्पष्ट केलं असतं. मराठा त्यांचे दुश्मन आहे का हे जरा त्यांनी स्पष्ट केलं तर बरं झालं असतं. कारण दिलबर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम, तर दुश्मन कोण आहे तुमचे, ही भूमिका जर भुजबळ साहेबांनी स्पष्ट केली तर बरं होईल. मराठा समाजाला ज्या नोंदी सापडल्या कुणबी जातीच्या, त्याचप्रमाणे ब्राह्मण लिंगायत असेल, ब्राह्मण लिंगायत मारवाडी यांच्या पण सापडल्यात आणि मुस्लिमांच्या पण सापडल्यात. तर मुसलमानांना पण ओबीसीमधून आरक्षण दिलं पाहिजे असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. हे पण आरक्षण हे जातीसाठी आहे, धर्मासाठी नाही आहे. मुसलमानातली एखादी जात जर कुणबी असेल, मुसलमान ओबीसी आहेत पण मुसलमानाला आरक्षण नाही आहे, जातीला आरक्षण आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे एखाद्या धर्मामध्ये कोणती जात अशी असेल रिझर्वेशनची तर तिला मिळतं. आता मुस्लिमामध्ये पण SC आहेत, ओबीसी आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं याच्या व्याख्या सुस्पष्ट आहे. मुस्लिमांना आरक्षण असा मुद्दा येत नाही, पण तो मुस्लिमामध्ये जर काही जातीपाती असेल तर त्यांना आरक्षण ऑलरेडी आहेच. विश्वजित कदम असे म्हटले की पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल आणि विशाल पाटील बोलले की पुढचा मुख्यमंत्री विश्वजित कदम असेल. दोघांना शुभेच्छा आहे, बाकी याच्यावरती काय बोलू शकतो आपण. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.